चला आले का सर्व? ठीक आहे ठीक आहे. चला तर आता 12वीच्या परीक्षेमुळे आपण काही मीटिंग आयोजित केलेली आहे. ठीक आहे, काही शिक्षक लोकांची. तर मीटिंगमध्ये सांगितलेले सर्व मुद्दे तुम्ही सर्व समजून घ्या, कारण की यावेळेस आपल्याला 12वीची परीक्षा ही लय सिरियस घ्यायची आहे आणि लय स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला आता एक पत्र आलं होतं, त्यामध्ये आपल्याला कॉपीमुक्त अभियान राबवायचं आहे असं त्या पत्रात लिहिलं होतं. तर त्यानुसार आपल्याला आता ॲक्शन घ्यायची आहे. तर त्यानुसार मी तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे, तर ते तुम्ही सगळे समजून घ्या. काय तेच ते दरवर्षी तेच ते सांगतात निरा, कॉपीमुक्त आणि कायचा भल्ल्या कॉप्या चालतात निरा, तेच ते असते निरा. नाही तर काय. सांगा ना साहेब, सांगा. ते डुकरे साहेब, तुम्ही समोर बसलेले पहिल्या लाईनीत काही पुटपुट करू नका म्हटलं. तुम्ही काही लाईटली घेऊ नका म्हटलं यावर्षी परीक्षेचं. यावर्षी जे नियोजन आहे म्हटलं ते लय स्ट्रिक्ट राहणार आहे. कलेक्टर साहेबाच्या कडक सूचना आहे आणि कडक वॉर्निंग आहे. हा म्हटलं सांगून ठेवू राहिलो तुम्हाला. शांततेनं ऐका, कोणी मधात बोलू नका. द्या म्हटलं साहेब, तुम्ही काय सूचना बिचना द्यायच्या आहे द्या म्हटलं. नाही बोलत आम्ही, द्या म्हटलं तुम्ही. आता सर्व शिक्षक लोकांना वरून ज्या काही सूचना आम्हाला आलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला सांगणं हे आमचं काम आहे. नंतर तुम्ही असं म्हणायला नको की बा आम्हाला हे माहीत नव्हतं ते माहीत नव्हतं, आहे का नाही. तर 10वी-12वीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या आपल्याला आता कॉपीमुक्त अभियानानुसार राबवायच्या आहेत. दिनांक 10 तारखेपासून 12वीची परीक्षा सुरू होणार आहे. पहिला पेपर आहे त्या दिवशी. त्या अनुषंगानं तुम्हाला काय काय करायचं आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला सूचना देणार आहोत. काही गाईडलाईन जे आहे ते बी सांगणार आहोत. निराज बळबळ करू राहिला, सांगून बी निराला पटापट. म्हटलं डुकरे गुरुजी, तुम्ही ऐका म्हटलं, फुटफुट करू नका म्हटलं, ऐका. हो साहेब काही नाही, असंच काही नाही. सांगा तुम्ही. तर पहिली सूचना अशी आहे की तुम्हा सर्वांना जे आपण सेंटर वाटप करणार आहोत, ज्याला जे सेंटर भेटेल त्या सेंटरची पूर्ण जबाबदारी त्या शिक्षकाकडे राहील. जर का काही कॉपी आढळली, काही घटना घडली तर त्याचे सर्व जबाबदार शिक्षकाला पकडण्यात येईल. कलेक्टर साहेबांना असं सांगितलं आहे की जे सेंटर आहे त्या सेंटरच्या 500 मीटर अंतरावर जेवढे काही झेरॉक्सचे दुकानं आहेत त्या झेरॉक्सचे दुकानं बंद करण्याचे आव्हान आपल्याला करायचं आहे. हो, त्याला सगळे दुकानं बंद करायला लावायचे आहेत. शिक्षक लोक ऐकून घ्या. आपापल्या सेंटरवर जाऊन आपापल्या सेंटरची पाहणी करा. तिथं कोणत्याही प्रकारचा कॉपी पुरवठा होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. वर्गात असणारे बेंच बरोबर आहेत का नाही, त्याच्यावर सगळ्याचे रोल नंबर टाकेल आहेत का नाही हे सगळं चेक करा. कोणत्याही खिडकीचे काचं बिचं फुटेल आहेत का, काही खिडक्या तुटेल आहेत का ते सगळं चेक करा. कॉपी अजिबात चालली नाही पाहिजे. त्याचबरोबर जर पेपर फुटीचं प्रकरण जर समोर आलं तर सर्वस्व तो शिक्षक जबाबदार राहील. पेपर फूट झाली पाहिजे नाही. कोणत्याच विद्यार्थ्याला वर्गात मोबाईल आणायची परवानगी नाही. त्यावेळेस सर्व सरकारनं धाड पथक तयार केलेले आहेत. ठीक आहे, ते धाड पथक वर्गावर तर धाड मारतीलच, पण आता ड्रोनद्वारेही तुमचं परीक्षण केलं जाईल. सगळे ड्रोन तुमच्या शाळेभोवती फिरवले जातील. प्रत्येक सेंटरवर पाण्याची व्यवस्था आहे का नाही सर्व चेक करायचं. आता मी तुम्हाला सेंटर देणार आहोत, त्या सेंटरवर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यात याव्या. आता साहेब म्हणलं तुम्ही आम्हाला सूचना देऊ राहिले, हे ठीक आहे, आम्ही सगळ्या सूचना पाळतो, पण त्या सेंटरवर जो कारभार चालते म्हटलं तिथच्या लोकांना बी तुम्ही काही सूचना द्या. नाहीतर तिथं जाऊन ते CCTV बंद असतात, ते खिडक्या फुटेल असतात, ते त्याला दुरुस्त करतील. मग त्याला बी काहीतरी सूचना द्या म्हटलं. तिकडे निराच बाजार असते वा शाळेचा. आता आम्ही काय करावं म्हटलं, तिथं जाऊन सगळी व्यवस्था करायला लावा म्हटलं. त्याला आमची काही खाण्यापिण्याची बी सोय करायला लावा म्हटलं तिथं. हा, सगळे परीक्षक म्हणून आम्ही जाणार आहे तिथं, तर काही सगळी व्यवस्था झाली पाहिजे म्हटलं. तर आम्ही काय करावं म्हटलं. यावेळेस लय सिरियस ऍक्शन आहे म्हटलं. सगळं तुम्हाला करायचं आहे म्हटलं. मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यातले 7 सेंटर सापडले म्हटलं जिथं कॉप्या चालल्या. ते सेंटर तर पहिले आपल्याला कॉपी मुक्त करायचे आहेत. तर सर्वांना हे काळजी घ्या की आपलं सेंटर ब्लॅकलिस्टमध्ये गेलं नाही पाहिजे. एकही कॉपी चालली नाही पाहिजे. करू ना म्हटलं, करू ना, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं सर. पूर्ण अभियान कडकच राबू म्हटलं आपण. एकाले कॉपी नाही करू देत म्हटलं. आता म्हणलं साहेब, आमच्या ड्युट्या ह्या जे सेंटर आहे म्हणलं हे खेड्यागावातच असतील म्हणलं, कुठं ना कुठं. तर तिच्या लोकांना म्हटलं तुम्ही जरासं कशा सूचना द्या म्हणलं की कॉप्या बिप्या पुरवायला येऊ नका. तिकडे पोलीस यंत्रणा लावा म्हटलं. सगळं कॉपी सेंटर जे आहे ते सगळं सुरक्षित करा म्हणलं. कसं म्हटलं गावात म्हटलं आता मोठे लोक असतात म्हटलं, त्याला कसं बोला म्हटलं. आता तुम्ही त्याला सूचना द्या म्हणलं जराशा. नाही काही विषय नाही तसा. पोलीस प्रशासनाला आपण कडक सूचना दिलेल्या आहेत तशा. प्रत्येक पोलीस स्टेशन मधून एक दोन कॉन्स्टेबल आपल्या सेंटरवर येणार आहे म्हटलं. सकाळी 9 वाजता बरोबर हजर राहतील ते. बाकीचं तुमच्यावर डिपेंड आहे म्हटलं खास. हो, तुम्ही शिक्षक पर्यवेक्षक आहे, जशी राजा तशी प्रजा होईल. हो, तुम्ही सेंटर स्ट्रिक्ट ठेवा. कोणीच कॉपी करता कामा नये. कोणी कॉपी करायला चालना देऊ नका. तुम्ही प्रत्येक क्लासमध्ये जा, चेकिंग करा, कसे क्लास आहेत पाहून घ्या. डेस्क बेंच बरोबर आहे की नाही, रोल नंबर वगैरे जे काय अमकं असेल ते सगळं पाहून घ्या. फक्त एवढं आहे, 10 तारखेला तुम्हाला पूर्ण सतर्क राहणार आणि कॉपीमुक्त अभियान करणार.
या सर्व दृष्टिकोनातून तुम्हाला सूचना दिल्या आहे. आता ह्या सर्व सूचना तुम्हाला बरोबर पाळणं आहेत आणि आपल्याला पूर्ण परीक्षा जी आहे ते कॉपीमुक्त अभियान पूर्ण पार पाडायचं आहे. माझ्या ऑफिसच्या टेबलवर ते तुमच्या ऑर्डर ठेवलेल्या आहेत. कोणाला कोणतं कोणतं सेंटर आहे ते सेंटर पहा तुम्ही कोणतं कोणतं काय आहे तर, आणि तिथं तुम्ही जा. मी तर म्हणतो आजच जा, पाहून या सगळं काय व्यवस्थित आहे का बरोबर पाहून घ्या. पेपर संच वगैरे तुम्हाला वेळेवर बरोबर प्राप्त होऊन जाईल. त्याच्यानंतर ॲन्सर शीट वगैरे सगळ्या येऊन जातील. ठीक आहे. बाकी काही अडचणी कोणाला काही प्रश्न असेल तर मग आताच सांगा. आता कोणतं सेंटर भेटते आणि कोणतं नाही. हां, शहरातलं भेटलं तर जरा बरं राहते. खेड्यातलं भेटलं ना तर मग घरावर गोटेच आहे म्हटलं बा. काय सुचत नाही तर ती मग. बरोबर आहे साहेब, काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो, जे काय साहित्य आहे एक्झामचं ते आम्हाला बरोबर वेळेवर पोचायला लावा म्हटलं. बाकी तुम्ही शाळेतल्या लोकांना तिथं सर्व सूचना देऊन द्या. सर्व वेळेवर साहित्य अवेलेबल करून द्या म्हणा. स्वच्छतागृह, त्याच्यानंतर क्लास बीस सगळे व्यवस्थित साफसूफ करून घ्या म्हणलं. खिडक्या बिडक्याचे काही कामं काय असतील CCTV लावून घ्या म्हणलं. बाकी आमचं काही टेन्शन नाही आहे, आम्ही बरोबर पोचतो म्हणलं. आणि यावर्षीचं अभियान कॉपीमुक्त जे आहे ते आम्ही पुरं पार पाडतो म्हणलं. फक्त तिथच्या प्रशासनाला आम्हाला सहकार्याला सांगा, बाकी आम्ही सर्व पार पाडू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तसे अजून तिकडे लेटर पाठवायचे आहे, ते लेटरमध्ये सगळं लिहिलंच आहे म्हटलं. त्याला कडक सूचना देणारच. आता बाकी तुम्ही तुमच्या ऑर्डरी टेबलवर ठेवल्या आहेत ते घ्या आणि तुम्ही जाऊ शकता. मग माझं असं पर्सनल मत आहे म्हणलं की तुम्ही परीक्षेच्या आधी एक भेट तुमच्या सेंटरला देऊन या, म्हणजे कसं होईल तुम्हाला सगळं समजून जाईल. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या ऑर्डरी घ्या आणि या आता. वेलकम साहेब, म्हटलं वेलकम. आताच आम्हाला फोन आला होता, तर साहेब येणार आहे म्हणे आपले सुपरवायझर. या म्हणलं या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणलं म्हटलं. ते गुच्छा द्या म्हटलं साहेबाले. हो देतो ना. साहेब सहर्ष स्वागत आहे तुमचं. ठीक आहे. या म्हणलं साहेब, जरा चहा पाणी घेऊ. हे पहा, हे पुष्पगुच्छ देऊन चहा पाणी देऊन यातच आम्हाला काही घेऊ नका म्हटलं. यावेळेस काही ताल बसत नाही बरं. पहिले मला तुमचं सेंटर दाखवा, तुमच्या खोल्या कशा आहे काय आहे. CCTV कॅमेरे लावलेत का? सगळे ओके आहे? CCTV चालतात सगळे? रेकॉर्डिंग उरली ना बरोबर? एकदम ओके आहे साहेब, एकदम ओके. ते तिकडे 2 ते CCTV लावले आहेत. एक झेंड्याच्या बाजूला लावलेला आहे आणि त्याच्या बाजूच्या खांब्यावर एक लावलेला आहे. आणि त्याच्या मागं खोल्या दिसून आल्या, त्या 4 खोल्या आहेत. त्या 4 खोल्यामध्ये आपली परीक्षा होणार आहे म्हटलं. त्या प्रत्येक खोलीत बी एक कॅमेरा लावला आहे. साधारणतः बाहेर 2 आणि अंदर 4 असे आपण 6 CCTV लावले आहेत. साहेब काय सांगू म्हटलं CCTVचं आता. आज सकाळून आलो शाळेत तर तुटून ताटून पडलो ते खाली. शेवटी आज त्याला अजून बोलावलं आणि आज परत लावून घेतले. शेवटी वानेरं सुचून देऊ राहिले बा. आणि हे पोट्टे शाळेतले खेळायला येतात सकाळी आणि ते असंच तोंड करू दे, इकडेच तोंड करू दे, असं करू त्याने तोंड टाकला होता, खाली पळून ठेवला होता. पा सांगा आता, एकांत वायरच उपसून टाकला होता बा. काय करावं सांगा. मोठा घोरच आहे म्हणलं साहेब, या शाळेनं मोठा घोरच आहे. काय करावं म्हणला. काय तुम्ही राजा असं नका सांगू ना बाबा. पुढच्याला असं सांगू का मी? तुम्ही सांगा. समजा तुमच्या शाळेवर धाड पडली आणि त्यात कोणी कॉपी करताना सापडलं, तर मग त्याला असं सांगू का की वानेरानं पाडला आणि पोट्टे आलते खेळाले आणि त्यानं तोडला? असं नाही सांगू शकत मी. तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही काळजी करायला पाहिजे, तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे या गोष्टींवर. तुम्ही चक्रा मारायला पाहिजे शाळेत. असं व्हायला नाही पाहिजे. धाड पडल्यावर मग मी काय उत्तर द्यावं? मला तुम्ही घरी पाठवता का बा? तुम्ही सांगा. आता माझी निवड झाली म्हटलं इकडे ग्रामीणमध्ये परीक्षक म्हणून. आतापर्यंत म्हटलं माझी सगळी शहरातच ड्युटी होती, पण आता पहिल्यांदाच मला ग्रामीणमध्ये भेटली. पण असे कामं चालत नाही म्हणलं बा. असे चालत नाही ना. आम्हाला बी कोणाला उत्तर द्यावं लागते. मी काय म्हणतो, तुम्ही सारं ओके करा. मग ते लाईन गेली काय केलं ते जनरेटर लावून ठेवा. मग ते मग म्हणसाल की परीक्षा चालू झाली, मग लाईनच गेली, मग CCTV रेकॉर्ड नाही उराला. ते असं काही झालं नाही पाहिजे म्हणलं. पुरी व्यवस्था करा म्हणलं बरोबर. म्हणा साहेब, तसं आपलं सगळं ओके आहे म्हटलं, काही अडचण नाही आहे. सगळं ओके केलं आहे म्हणलं. दारं बिरं बरोबर आहे, सगळं कलरिंग करून घेतली म्हटलं. आता पोट्टे येणार म्हटलं, जरा परीक्षेच्या जो हॉल आहे समजा, जे काही त्याचे रूम आहेत तर त्याच्यात बी म्हटलं कलरिंग करून घेतली, म्हणजे पोट्ट्याले पेपर लिहायला जरा मस्त वाटलं पाहिजे. आपल्या शाळेचं फाटक बी मस्त व्यवस्थित करून घेतलं म्हणलं. तसंही कॉप्या करायचा जर विषय झाला म्हणलं तर कोणी कॉप्या पुरायला येणार नाही, कारण की समोरचं गेट चांगला व्यवस्थित केलं आहे म्हणलं. तुम्ही काही काळजी करू नका. काय बोलून राहिले राजो तुम्ही? काय चांगला आहे म्हणता गेट? आता गाडीतून मी उतरलो, गेट आहे का राजो होते? एवढं मोठं भगदाळचा गेट आले, खालून एवढं मोठं उच्च करून ठेवलं. अरे पुरा माणूस जाते म्हणलं खालून त्याच्या. काय म्हणता गेट चांगलं करून ठेवलं तुम्ही? खालून तार लावा म्हणलं, जरासा वरून तार लावा. हे कॉपी पुरवणारे एवढे बहादर असतात म्हणलं, हे वरून बेतात आणि खालून बेतात म्हणलं. हो, तर तुम्ही त्याची काळजी करा बरं. आता मी मागच्या साईडून आलो शाळेच्या. काय राजो एवढं मोठं भगदाळ पडला म्हणलं त्या भीतीले. पुरा माणूस येते म्हणलं त्यातून. बरं झालं म्हणलं आज आलो मी. उद्या पेपरही आहे म्हणलं. कसं करावं माणसानं आता? म्हणजे कॉपी पुरवणारे बहादर एवढे असतात म्हणलं, त्या मागच्या भगदाळातून बी येतील म्हणलं. ते भिता बरोबर करा, खिडक्या बरोबर करा, तिकडे ते गेट बरोबर करा. साहेब काय सांगू तुम्हाला, या खेड्यागावातले लोक सुसू देत नाही ना. म्हणलं शाळा सुटली ना की ते गेटावर म्हटलं चढतात म्हटलं ते लेकरं, सारं गेट तोडून टाकलं म्हटलं राज्य त्यानं. तरी म्हणलं आम्ही दोघांना आज बरोबर सारं करून ठेवलं म्हणलं. साहेब येतील म्हटलं तर पूर्ण आपल्याला कॉपीमुक्त अभियान करायचं आहे म्हणलं, तर कुठंच कॉपी चालली नाही पाहिजे, म्हणून आम्ही सगळं व्यवस्थित करून ठेवलं म्हणलं. हो म्हणलं ते पूर्ण सगळं करून घ्या म्हणलं. आता आजचा दिवस आहे म्हणलं तुमच्याजवळ फक्त, आणि तुम्ही आज शिक्षक आहे म्हणून तुम्हाला करावंच लागणार आहे म्हणलं ते. हो बरं, ते बेंच सगळं बरोबर आहे, त्याचे रोल नंबर वगैरे टाकून ठेवले उद्यासाठी. हो साहेब, म्हणजे डेस्क तर सगळे बरोबर आहे म्हणलं, सगळे लावून ठेवलं आहे, फक्त नंबर टाकायचे राहिले बस. आता त्यासाठीच आम्ही आलो. एका म्हटलं हातात चॉकच आहे म्हणलं, बस आता टाकूनच घेतो म्हणलं ते नंबर. ते पोट्टे आणले
आणले म्हटलं गावातले 4-5 पाणी वाटायले, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणलं आता, तर तहान लागते म्हटलं लेकरायले, तर पाणी पाहिजेच. तर त्याला टाकून त्याच्यात घेतो म्हणलं, त्याची मदत जराशी करून घेतो म्हणलं ते काम. तुम्ही असे म्हणलं ते बाहेरच्या लोकांची काही मदत घेऊ नका म्हणलं, ते बाहेरच्या लोकांना आणू नका अंदर. आपले चपराशी बिकराशी लोक आहेत ना, त्याला सगळे मदत घ्या म्हणलं, त्याच्यातून सगळं काम करून घ्या. लक्षात ठेवा म्हणलं, यावेळेस आपल्याला कलेक्टर साहेबांचे पुरे आदेश आहेत, या वर्षी कॉपी चालली पाहिजे नाही, यावर्षी नो एक्सक्यूज. मागच्या वर्षी कसं होतं पाहिलं ना तुम्ही तुमचं सेंटर. तसं म्हणलं तर कडकच होतं, पण ते तेवढं काय तर असं पाशिंग पुरतं थोडं लेकरायला जरी मदत झाली थोडीशी, काय चालतेच आहे म्हणलं साहेब ते. हे का म्हणलं हसू राहिले म्हणलं तुम्ही, पण हे असं काही करू नका म्हणलं, काही पाशिंग नाही म्हटलं, यानं चांगल्या विद्यार्थ्याचं नुकसान होते म्हणलं. बिलकुल यावेळेस एकही चिटोरा चाटरा सापडला नाही पाहिजे मला. यावर्षी जरा सिरियसली घ्या, कारण की यावर्षी कलेक्टर साहेबांचे पुरे आदेश आहेत. बिलकुल 500 मीटरच्या अंतरापर्यंत कोणीच मला दिसलं नाही पाहिजे. सगळे झेरॉक्सचे दुकानं बंद, सगळं एकही माणूस मला अंदर दिसला नाही पाहिजे. ते झेरॉक्स सेंटर किती आहेत बाजूले? 2-3 आहेत साहेब, 2-3 आहेत बाजूले ती. ठीक आहे, मी तुम्हाला लेटर देतो लिहून, त्यांना भेटा तुम्ही, त्यांना सांगा की साहेबांना सांगितलं की झेरॉक्स सेंटर जे आहे ते सगळं बंद करावं लागते, जिथपर्यंत परिस्थिती राहील तोपर्यंत. आपला एकच उद्देश आहे, कॉपीचा पुरवठा कुठून झाला पाहिजे नाही. बरं, पाण्याची व्यवस्था केली ना विद्यार्थ्यासाठी? कसं बोलता साहेब, उन्हाळ्याचे दिवस आहे, करावंच लागते. हो साहेब, केली आहे, तशी काही काळजी करू नका. त्यांना सांगितलं म्हटलं पाण्याच्या, ते येऊन जाईल म्हणलं तो उद्या सकाळी 9 वाजता. बाकी साहेब काही अजून अडचण? ते अडचण बिडचण तर काही नाही, बस आता पाहतो मी एकदा सेंटर तुमचं कसं काय आहे, कोणते कॉपी बहादर आहेत, कुठून पुरवतात, काय करतात, कुठे भगदाळ पडेल आहे, कोणते गेट खराब आहे, काय ते सगळं पाहतो म्हणलं मी आता, मग सांगतो तुम्हाला. आता तुम्ही महत्त्वाचं काम करून घ्या, ते पहिले डेस्क बेंचवर त्याचे रोल नंबर टाका, आणि अति एक असा फळा लावा, त्या फळ्यावर सगळे रोल नंबर लिहा बरोबर, कोणाचा कोणत्या खोलीत नंबर आहे ते बरोबर असं दिसलं पाहिजे, स्पष्ट लिहा. पेनानं व्यवस्थित लिहा, काळ्या पेनानं लिहा, म्हणजे मग ते बरोबर दिसून जाते. बापरे, लस कळा का बाबा या वेळेचा साहेब तर. चला दाखवून द्या मला तुमची शाळा पुरी काय आहे. हो साहेब, चला दाखवून देतो, चला.